अनेक ट्रॉफीची नावं, किंग मेकर ट्रॉफी, पण ट्रॉफीची नावं चेंज होत गेली आणि त्यानंतर पाहतो एक अंतिम ट्रॉफीचं नाव ठरलं गेलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय सुधाकर शेठ घारे साहेब चषक 2024. बी ग्रुप मधील तिसरा सामना पहिल्या दिवशी आपण पाहतोय. एक ग्रुप मधून क्वालिफाय होणारा संघ मानगाव संघ या ठिकाणी उपस्थित आहे. आपण वेळेवरती या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपलं मनापासून हार्दिक स्वागत. चला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय तो मनोज, स्ट्राईकला आहे निखिल, नॉन स्ट्राईकला तो अजय, सॉरी अजय स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला निखिल. सलामीची जोडी मैदानात पाहतो. पहिला चेंडू पॉवर प्लेचा. इथे पहिला चेंडू पंच केला. चेंडूला कव्हर पॉइंट डिझर मध्ये चांगली सुरुवात अजयच्या बॅटमधून येतोय. एक दिमाखदार चौकार ठोक डिझे. थँक्यू टी मास्टर. बघा दोन गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. जे आमचे वाहन चालक आहेत ना, फक्त दुर्ल्यामध्ये गाडी फास्ट चालू नका. आणि दुसरं म्हणजे मैदानाच्या बाजूला ते शेकोटे पेटवतात, अग्नी तुम्ही लावलेत ते जरा बंद करा. मनापासून धन्यवाद तुमचं. साडेज बराच काल चेंडू हवेमध्ये एसटी रक्षक चेंडू जरूर सुटला होता. शॉर्ट थर्डमॅनचा शतरक्ष तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. सिंगल रोटेट झाली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. खऱ्या अर्थाने परान नजे, खुरम नजे यांनी सांगितलं आमच्या गावची लहान मुलं कुठं जात नसत मॅचला आणि त्यांच्यासाठी एक ट्रॉफी व्हायलाच पाहिजे. प्रत्येक महिन्यामध्ये एक ट्रॉफी झाली म्हणजे कसं आमचे सर्व प्रेक्षक आमच्या इकडे येऊन ही मॅचचा आनंद घेतील आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही स्पर्धा या ठिकाणी ठेवण्यात आली. आणि सर्व त्या गावकऱ्यांसाठी आवर्जून ठेवलेली स्पर्धा ती म्हणजे ही नाईटची स्पर्धा. कारण या मैदानावरती इतर प्रेक्षक येतात पण बहुसंख्येने प्रेक्षक हे फक्त दामतकर असतात. आणि स्टार्ट टू एंड मगरीची नमाज झाली तिथून प्रेक्षक आपल्या या ठिकाणी उपस्थित राहतात तर पहाटे परत मॅचचा आनंद घेतात. त्यामुळे प्रेक्षकांची कमतरता या मैदानावरती जाणवत नाहीये. पुढचा चेंडू इथे पंच आमचा लक्ष वेधून घेतात. भर रात्रीमध्ये कवायत प्रकार सादर. व्हाईट चेंडू स्वेर मारा, एक्स्ट्रा धाव, फोकटची धाव. इथे सुरेख फटका निखिलच्या बॅटमधून चेंडू निघतोय, जाऊन पोहोचला सीमारेषा पार. 7 धाव्यांसाठी आला षटकार. कोण विसरणार या निखिलला. या निखिलने सामना पाहिला गेला दुसरा आणि तिथून जी सुरुवात केली ती सुरुवात पुन्हा एकदा 5 चेंडू 5 षटकार. अफलातून कामगिरी, ना भूतो ना भविष्य अशी ही क्रिकेटची पता. आणि याच मैदानावरती गाजवलाय 2 फलंदाजांनी आजची सत्ता, तो म्हणजे करण बाबरे आणि त्यानंतर निखिल. या 2 फलंदाजांनी अफलातून कामगिरी निखिल पाटीलची पाहिली गेली. नॉन स्टॉप चांगली फटके म्हणजे आज करण बाबरेने तर दिलचीर के बॅटिंग. अफलातून आपण बोलतो सबसे कातिल गौतमी पाटील, पण सबसे कातिल आता करण पाटील. करण बाबरे काय कामगिरी केले. तसं एखादा गावचा पाटील गावावरती राज्य करत असतो तसा या पाटलाने आजच्या सामन्यामध्ये राज्य केलंय. 62 धावाची ती महत्वपूर्ण इनिंग पाहिली गेली. लाजवाब. सेकंड राऊंडला एफ ग्रुप मध्ये मजा येणार आहे. फिर एक बार शेर के साथ शेर भिडेंगे. गोलंदाज तैयार मनोज. इनसाइड एज बॅटची कडा एसटीच्या पाठीमागे पुन्हा एकदा गडबड. चेंडू जातो सीमारेषा पार. कार्पेट लेवलने झाला फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक.
थँक्यू टू मास्टर. आज लाईव्हला कमेंट आल्या कारण खुरमबाई आज मस्त दिसतात. खुरमबाईची ड्रेसिंग आज सुरेख आहे. म्हणजे आज खुरमबाई चमकला. आयोजक म्हणून आज खुरमबाई पहिल्यांदा एवढं टकाटक आपण खुरमबाईला पाहिलं गेलं. व्हाईट शर्ट, जीन्स, अफलातून. नाही हरभरे येतील ना. पियुष जा आपल्या चाच्याकडे. 16 धावा धावफलकावरती 4 चेंडू आपण आत्ता परत पाहिले गेलेत. वाईट चेंडू बघा. कल्पेश यांच्याकडून पारितोषिक आहे जरूर. या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत. पण बडवलच्या कोणताही गोलंदाजाने 3 चेंडू 3 विकेट घेतले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बबलू दादा नजे यांच्याकडे ते पारितोषिक सबूत करण्यात आलेले आहे. 5वा चेंडू. इथे सुरेख फटका. पुन्हा एकदा रगाडमध्ये चेंडू आला पाठवला पॉर्किंग पॉट मध्ये. चेंडू झाला फरार. 7 धावेसाठी याला हा बेहतरीन षटकार ठोक दिले. थँक्यू मास्टर. पण प्रेक्षक वर्ग त्या खुश आहेत. ते बोलतात दामत आणि दामतच्या स्पर्धेमध्ये आलं तर खायचं खायचं टेन्शन नाही. पण हसनबाई यांनी जे ठेवलेले हरभरे आहेत ना, अप्रतिम हरभरे. शेंगा आपण पाहतोय भुईमुगाच्या शेंगा अफलातून हसनबाईच्या. जरूर मित्रांनो पोचा हसनबाईच्या इथे थोडंच स्टॉक शिल्लक आहे. रात्र काढायची आहे तर आत्ताच तो स्टॉक तुम्ही भरून घ्या. कारण हसनबाई एकदा ते शॉप बंद केलं तर भेटणार नाहीयेत. इथे पुन्हा एकदा वाईट चेंडू. स्वेर मला एक्स्ट्रा धाव. आणखीन एक चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. आत्तापर्यंत जर विचार केला या षटकामध्ये 8 चेंडू फेकले गेलेत आणि 8 चेंडूमध्ये धावसंख्या 24. त्यामध्ये 3 एक्स्ट्रा 3 व्हाईटच्या चेंडू. आणि तेही बघा पहिला चेंडू चौकार सिंगल व्हाईट, षटकार चौकार व्हाईट, षटकार व्हाईट. म्हणजे मोठा फटक्यानंतर व्हाईट चेंडू येतोय. इथे कमबॅक करणारा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा पंच आमचं लक्ष वेधून घेतात. लेग बाईची एक धाव. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तर जरूर बघा एकदम मस्त चविष्ट शेंगा आपण पाहतोय हरभरा. आणि जरूर हसनबाई यांच्याकडून हरभरा जरूर पोहोचला जाईल आपल्यापर्यंत. आमचे दादा त्या ठिकाणी आहेत आणि गोरेगावले दादा नॉनस्टॉप त्यांना सांगितलं होतं वडेपावच्या बरोबर एक चाय पण ठेवा. नाही जरूर पोचवा पाणी, काही प्रॉब्लेम नाही. बघा त्या शेकोट्या ज्यांनी पेटवल्यात कृपया करून विनंती असेल बंद करा. आयोजक कमिटी मेंबर चला तिकडे. फरानबाई पाठवा जरा तिकडे. दुसरं षटक दुसरा गोलंदाज मयूरला आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या षटकात चांगली सुरुवात. 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. निखिल 16 धावेवरती गेलतोय. अजय 5 धावेवरती गेलतोय. इथे चांगला पटका. काऊ कॉर्नर रिझन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. स्ट्राईक रोटेट होते. गोलंदाज मयूर आता जिम्मेदारी आली कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं
अफलातून कामगिरी मयूरने केली होती. इथे या तिसऱ्या सामन्यामध्ये केलं असताना संघाला कमबॅक मिळवून द्यावा लागेल. सुरेख फटका, अजयचा कव्हर ड्राय, डिफेक्स्टा कव्हर रिझनमध्ये शतरक्ष आहे. थोडासा फंबल, दबाव टाकला होता पहिली धाव घेत असताना. हा दबाव सक्सेसफुल ठरला. दुसरी धाव धाव फलकावरती लागली जाते. स्कोर कार्ड या दोन्ही पुढे सरकला जातो 28 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आपण पाहतो या ठिकाणी. आज खऱ्या अर्थाने वातावरण फुलून ठेवलं आमच्या मॅडी सरांनी. त्याचबरोबर आज प्रियेश बाबरे डबल भूमिकेमध्ये प्लेयर आणि एक समालोचक म्हणून ते आज कार्य संभाळतात. उर्फी चेंडू पुन्हा एकदा डिफेक्स्टा कव्हर रिझर्व्हमध्ये शतरक्षक आहे. इथे शतरक्षक कोणत्या प्रकारची चुकी करत नाही आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न माघारी पाठवलाय या ठिकाणी निखिलने. सांगितलं पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित राहा, माय बी अभी बाकी हो हे सांगत असताना धावसंख्या स्कोर कार्ड इथे जाऊन पोहोचली ती 29. पहिल्या 3 चेंडूवरती 4 धावा खर्च. गावदेवी भडवल संघ एक नव्या उमद्याने आपण पाहतो या मैदानावरती गतवर्षीही हा संघ खेळताना दिसला होता. त्या स्पर्धेमध्ये राजेश आकाडेसारखे फलंदाज आपण पाहिलं होतं. एक अफलातून कामगिरी करत असताना फुल लेंथचा चेंडू, फुलटा चेंडू आहे, खराब चेंडू या ठिकाणी सुंदर झेल या ठिकाणी पकडला जातो आहे आणि जरूर निखिलला माघारी परतावा लागेल. झटका क्रमांक पहिला या ठिकाणी दिला गेलाय. तो वरही संघाला ठोक डीजे. जर आफ्रिकेमध्ये एबीडी असेल पण आमच्या गावामध्ये अर्थात या दामद गावामध्ये एबीडी म्हटलं गेलं तर एकच वादा, आमचा बबलू दादा पाहिजे तसं बसून मारतो. क्रिकेटमध्ये षटकार चौकार. तर अनुराग या ठिकाणी उपस्थित आहे. अंटो लाजवाब एक चांगला खेळाडू आहे. आज खुशीत आहे. हा भडवल गाव त्यांचं आणि टीम तुमची नाही आमची पण आहे राजा. या कर्जत तालुक्याच्या सर्व टीम आमच्या आहेत. इथे रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न पाहिला गेला. योगेश कडून हा प्रयत्न होता. बाईची एक धाव, बाय बाय टाटा पंतांनी सांगितलं. सिंगलने या ठिकाणी स्कोर कार्ड अग्रेसर होते. एक बाईची धाव्याने स्कोर कार्ड धावसंख्या 30 या आकड्यावरती चांगली सुरुवात केली होती. पहिल्या षटकामध्ये 25 धावा खर्च झाल्या होत्या. आत्तापर्यंत या षटकामध्ये फक्त धावा जर या बाईची धाव गोलंदाजच्या खात्यामध्ये मोजली जात नाही म्हणजे गोलंदाजांनी 4 एक्स्ट्रा धाव म्हणजे 5 धावा आत्तापर्यंत खर्च झाल्या. 30 धावा स्कोर कार्डवरती आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील आपण पाहतो आहे. अफलातून कमबॅक पाहिलं मयूरने. मी सांगितलं कमबॅक करावा लागेल आणि त्याच पद्धतीने चांगली गोलंदाजी करत असताना इथे उर्फी चेंडू पुन्हा एकदा लंगा फ्रीजाचा शतरक्षकाला वाईट डिश गेला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावांचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी धावबाद होतोय. अजय अति काही संकटात नाही. बघा शेवटचा चेंडू होता. इथे स्ट्राईक अजयला भेटली असती पण इथे घाई केली. हा अजय माघारी परतलाय. झटका क्रमांक दुसरा दिला गेलाय 31 या आकड्यावरती. 2 बाद 31 धावा जाऊन पोहोचल्या. तर ज्या अनुमानावरही संघाच्या येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये बघूया किती धावा होतील. तत्पूर्वी संधी देऊया आमच्या डीजेला. ठोक डीजे. थँक्यू जी मास्टर. लाजवाब. बघा आयोजक कसे असतात
आपण पाहतो. पण इथे जर आयोजन पाहिलं गेलं तर आमचे खुरमबाई यांची पूर्ण जी मुलं असतात आणि आमचे बबलू दादा यांचाही मुलगा आहे. मॅचचा आनंद आपण पाहतो त्याच्यासोबत जोपर्यंत आयोजन संपत नाही नेहमीच बरोबर असतात. आम्ही पाहिलं मैदानाची डागडूज जी असून दे, मैदानावरती कोणतंही काम असून दे, बबलू दादा यांचा मुलगा नेहमीच अग्रेसर असतो, नेहमीच ऐकतो, चांगला आहे. आणि त्यानंतर आम्ही पाहिलं गेलं खुरोबा यांची मुलंही खूप चांगलं चांगलं काम करत असताना विक्रमच्या बॅटमध्ये या दरम्यान आलाय एक सुंदर षटकार. अफलातून आपण ह्या इनिंगमध्ये पाहिलं गेलं तर चौकार षटकाराचा बोलबाला झालाय. आत्ता परत दोन 3 षटकार 2 चौकार. त्यानंतर पुन्हा पाहतोय, पुन्हा एकदा अग्रेसर होतोय. समोरील स्क्रीनवरती धडकणार चेंडू. अफलातून बॅक टू बॅक विक्रमच्या बॅटमधून येतोय षटकार. ठोक डीजे. लाजवाब आम्ही पाहिलं होतं आमच्यासोबत सेकंड इनिंग गाजवण्यामध्ये जे माहीर असलेले आमचे मॅडीबाय. नेहमीच आपण पाहतोय शतरक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय आणि इथे पंचांचा इशारा येणार. 4 धावेसाठी चौकार. आम्ही पाहिलं गेलं सेकंड इनिंग कशी गाजवायची तर जरूर या ठिकाणी बघितलं जाईल चौकार आणि ऐकलं जाईल. कारण इथे मॅडी सरांचं मी काय सांगितलं का, मॅडी सर सेकंड इनिंग कशी गाजवायची आम्ही पाहिलं गेलं धावांचा पाठला करत असताना मॅच कशी रंगवायची जरूर मॅडी सरांचा आवाज तुम्ही ऐका, खूप मजा येते. आणि मॅडी सर जर पाहिलं गेलं इथे पुन्हा सुरेख फटका. शतरक्षक त्या ठिकाणी पॅडल केला, फुटबॉल स्टाईलने चेंडू पास केलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण केली जाते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न चिते के चपलाईने हरणाच्या गतीने इथे तिसरी धाव पूर्ण केली गेले. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये ह्या धावसंख्या स्कोर कार्ड 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तसंच मॅडी सर तुमची आठवण येते जेव्हा परली विभागामध्ये जातोय, जिसकी बोली बोले बंदूक की गोली म्हणजे मिस्टर अनिल कोहली याचा आवाज जेव्हा ऐकतोय तर मॅडी सर जेव्हा तेव्हा तुमची आठवण जरूर आम्हाला येते. मी तिथे समालोचन करताना म्हणाला पण आहे का फक्त ना फक्त यांना तोड देऊ शकतोय तो आमचा मॅडी. लेग बाय चेक धाव. मॅडी सर फक्त बोलत नाही, आम्ही तुम्हाला त्या मॅचचा सरपंच ट्रॉफी परली ही चेक करा. तिथे मी सांगितलं पण आमच्याकडे पण मॅडी सरांसारखा एक आवाज आहे की जो मॅचचा फायर होत असताना मॅचला पुढे नेण्याचं काम करतो. कारण इथे जो आवाज काढला जातो मॅडी सर तुमच्या माध्यमातून 100% सही आहे. आणि म्हणूनच तुमचं कौतुक आमदार साहेबांनी केलं होतं. इथे पाहतोय पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. 3 षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर काढा 51 या आकड्यावरती आणि 52 धावांची गरज असली विजयासाठी. या 52 धावांचा पाठलाग कसा केला जाईल, या 52 धावा कशा प्रकारे होतील हे ऐकूया पुन्हा व्हॉइस ऑफ कर्जत प्रियसजी बाबरे यांच्या आवाजात. का त्यांच्या आवाजात आहे दमखम. इथे मैदानात होईल एक सुंदर जंग. कशा प्रकारे मॅच मध्ये रंगत निवरण होणार हे सांगणार प्रियसजी बाबरे. तत्पूर्वी संधी देऊया पुन्हा एकदा आमच्या डीजे ऑपरेटरला. ठोक डीजे.
धन्यवाद धन्यवाद. चला विजयासाठी धावा इथून बनवायच्या त्या 52. यानंतर सुपर सिक्सची लढत खेळली जाईल, म्हणजे जो विजेता संघ असेल तो मानगाव टीमच्या अगेन्स्ट खेळेल आणि त्यानंतर सेकंड राऊंडच्या सामन्यांना सुरुवात होईल. चला चला मॅचला सुरुवात करा प्लीज. सरळ केलेत व्ही मध्ये पहिल्याच बॉलवरती आक्रमण. क्षेत्ररक्षक पोहोचले, चांगली फिल्डिंग, नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची शक्यता. कलेक्ट करण्यामध्ये थोडेसे अपयशी ठरले निखिल. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. सर्व संघांना विनंती की आपण वेळेसंदर्भात प्लीज कॉपरेट करा. मनोजच्या बाटमधून 2 धावा या पहिल्याच बॉलवरती मिळतात. पहिले षटक टाकतात निखिल. हाफ ट्रॅकर होता, खेचून घेण्याचा प्रयत्न. दोन धावा. एक्स्ट्रा बाउन्स झाला होता, समोरून टेक ऑफ झाला चेंडू. लॉफ करतात समोर, प्रॉपर कनेक्ट, बॉल लॉंग ऑन. सीमा पार, जितका उंच तितका लांब, सिक्सर. निखिल पुन्हा एकदा तयार, षटकार आले निखिलच्या विरोधामध्ये. हाफ ट्रॅकर होता, खेचून घेण्याचा प्रयत्न. आधीचा बॉल स्लाइडली ओव्हर पिच, त्याला षटकार दाखवला. आता शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरून थोडासा बाउन्स झाला, टॉस झाला, हार्ड लेंथ वरून पिच होत असताना डॉट बॉल. धावा संख्या
पहिलं षटक आपण पाहतात आतापर्यंतच्या धावा पुस्तकावरती धावा लागल्यात त्या 9 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना कनेक्ट झाला प्रॉपर, नाही थांबणार चेंडू. मिड विकेटला बॉल सीमा पार. धावा मिळतात 6. आलाय षटकार. 6च्या मदतीने पहिला षटकाचा खेळ झाला पूर्ण. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचलेली 15. चला एकत्रित येऊ नका प्लीज. प्रशांत दादा प्लीज सहकार्य करा, एकत्रित येऊ नका. धन्यवाद धन्यवाद डीजे, थँक्यू थँक्यू. चला एकत्रित येऊ नका. अजय जांजे अँड कंपनी प्लीज सहकार्य करा. परेश गायकर, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपली वाट आपला मित्र पाहत आहे याची आपण नोंद घ्या. परेश गायकर, आपल्याला विनंती की सौरभ काळेकर आपली वाट पाहत आहेत, तर आपण त्वरित त्याच्याशी संपर्क साधा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या 15. बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये आलेत वैभव. इक्वेशनचा विचार केला 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी धावा बनवायच्या 37. थोडस लवकर खेळले होते. प्ले डाऊन, आडवा पाटणा फटका, क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकच रन या बॉलवरती मिळते. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली 16. स्ट्राईक हवी आहे इथे प्रथमेशला, ज्यांना नुकताच एक षटकार खेचला होता लास्टच्या बॉलवरती. निखिलची बॅटिंग मागच्या सामन्यामध्ये 34 करायचे होते 6 बॉलमध्ये आणि 1 बॉल राखत ते सामना जिंकला होता. पुढे येऊन फ्रंट फूट बाहेर काढला होता वाईट बॉल. टीमची धाव संख्या 17. 35ची आता आवश्यकता राहिलेली आहे उर्वरित 11 चेंडूंमध्ये. कमी गतीने बॉल, फ्रंट फूटचा वापर केला होता. आडवा पाटणं शफल क्रॉस खेळायचा होता. डॉट बॉल, फ्लाईट देतात बॉलला. सेकंड ओव्हरमध्ये वैभव आलेत. टार्गेट तितकंसं कठीण नाहीये या क्रीडांगणावरती. सीमारेषा तितकीशी लांब नाहीये. विकेटवरती चांगली मेहनत घेतलेली आयोजकांना. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फूट बाहेर काढला होता. आतमध्ये वळण घेतो चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. एकत्र देण्याची परवानगी अजिबात नाहीये कुठल्याच संघाला, याची देखील आपण नोंद घ्या. धावसंख्या स्थिरावली ती 18 वरती. इक्वेशन आता बदलत आहे. 9 बॉलचा खेळ बाकी राहतो. 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 35. 17 धावा. आडवा पाटणा फटका सरळ केलेत लॉंगॉनला. जेलची शक्यता. निखिलला बीट करून बॉल सीमा पार. धावा मिळतात 6. हा षटकार. आतापर्यंत टीमची धावत संख्या आणखीन एकदा कनेक्ट झाला. नाही थांबणार चेंडू. आधीच्या बॉलपेक्षा आणखीन दूर मारलाय. आणखीन एक षटकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
टॉस आहे, आडवा बॅटनं फ्रंट फुटला बाहेर काढत खेळले, डीप मध्ये प्रोटेक्शन, मिड विकेटला फक्त सिंगल. या बॉलवरती टीमची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली 30 वरती. जर गरज असेल तरच न्या. दोन ओव्हर मध्ये झाला 30, म्हणजे उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी राहतो. विजयासाठी 21 करायच्यात, कंपल्सरी चेसिंग. 6 बॉल 21, माफ करा 52चा टार्गेट आहे, म्हणजे 22 करायच्यात 6 मध्ये. धन्यवाद 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 धन्यवाद. चला चला सुरुवात करा मॅचला. एकत्रित येऊ नका प्लीज. योगेश सहकार्य करा प्लीज. चला अधिकचा टाइमपास आपण करतात, प्लीज विनंती आहे. 6 बॉल 22. अंतिम ओव्हर मध्ये नितीन दादा आलेत बॉलिंग मार्कवर. 22 ची गरज. कनेक्ट झाला पहिलाच बॉल, चालला सरळ व्यासपीठावरती, सिक्सर. पडवल संघाचा विचार केला तर त्यांना दुसऱ्या राऊंड मध्ये निसटता विजय मिळाला होता. 6 मध्ये 4 ची गरज असताना त्या धावा रोखल्या होत्या, आणि आता 6 मध्ये 22 करत असताना पहिला षटकार ठोकलाय. म्हणजे आता उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी राहतो. 5 मध्ये विजयासाठी 16ची आवश्यकता. समोर येऊन खेळतायत. लॉंग ऑफला बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचलेत, मिस्टेक झाली आहे. न बघता बघता बॉल सीमा पार. घाई केली आहे, घाई केली. कदाचित विक्रम झांजे होते फिल्डर, मिस झाला बॉल, सरळ सीमा पार. धावा मिळतात या बॉलवरती 4. आता 4 बॉलचा खेळ बाकी राहतो. 4 मध्ये 12ची गरज. हा प्रेशर दोन्ही संघांवरती. विक्रमचा अटेम्प्ट चांगला होता, कदाचित बॉल लवकर पकडून त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो, जेणेकरून जो चांगली बॅटिंग करतो प्रथमेश तो नॉन स्ट्रायकिंग एंडला राहील, असाच प्रयत्न असावा कदाचित विक्रमचा. परंतु त्याच घाई गडबडीमध्ये चेंडू निसटला आणि 4 मिळालेत. आता बॉल बाकी राहिले 4. विजयासाठी करायच्या धावा 12. 4 बॉल 12, कंपल्सरी चेसिंग. आमिर बुबेर यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. लिव्ह केल्या बॉल दूर शरीरापासून, वाईट बॉल. हा प्रेशर बोलतोय. दोन्ही संघांवरती दबाव आहे. नितीनदाजांचे बॉलिंग करतात. याच गोलंदाजांना मागच्या पहिल्या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 13 रोखले होते. आता त्यांना वाचवायचे त्या धावा 22, आणि आता विजयासाठी 4 बॉलचा खेळ बाकी राहतो. 4 मध्ये विजयासाठी 11ची गरज. 4 बॉल 11. जबरदस्त सामना. जो संघ जिंकेल तो सुपर 6 ची लढत खेळेल मानगाव टीमच्या विपक्षामध्ये. विजयासाठी आता 4 बॉल बाकी. 4 मध्ये 11ची आवश्यकता. जबरदस्त रंगला हा सामना. प्रथमेश 8 मध्ये 29 त्यानं बनवल्यात. आपल्या संघाचं भवितव्य प्रथमेशच्या खांद्यांवरती आहे. बॉल तयार. फुल टॉस आहे. व्यवस्थित संपर्क नाहीये पॉइंटच्या दिशेनं. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट रेफर केले पंचांना टीव्ही अंपायर कडे. स्ट्रायकिंग एंड वरती पंचांना रेफर केले टीव्ही अंपायर कडे. जर आउट नसेल, एक मिनिट, 12व्या खेळाडूला बघण्याची अनुमती नाहीये. प्लीज सहकार्य करा. बबलू भाई इन लोग को बोलो. जर स्ट्रायकिंग एंडला जर फलंदाज बाद असेल तर 1 रन देखील मिळणार नाही. जर नाही तर कदाचित 2 धावा पूर्ण झालेल्या ऑन ग्राउंड वरती.
फिल्डिंग लावून ठेवा प्लीज. ज्या हनुमान वरही संघ आपण फिल्डिंग सजवून ठेवा. अजय जांजे अँड कंपनी. डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवतोय. पंचांकडे स्ट्रायकिंग एंडवरती रेफर करण्यात आलेला आहे रनआउट साठी. क्लोज कॉल. 4 मध्ये 11ची गरज असताना ही डायरेक्ट हिट. क्लोज कॉल. फलंदाज बाद. किंचिसा दूर राहिलेला आहे. कदाचित बॅट जर सुरुवातीला ड्रॅग झाली असती. ऑन स्क्रीन आता तुम्हाला आम्ही डिसिजन दाखवत आहोत. बॅट्समन नवीन गेलेले भावेश. 3 बॉल मध्ये आता 11ची आवश्यकता. फलंदाज बाद झालेत. मनोज बाद झालेत आणि प्रथमेश आता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये भावेश. मॅचला क्षणामध्ये कलाटणी निर्माण झालेली आहे. जिथे 4 मध्ये 11 करायचे होतं. एक डायरेक्ट हिट आणि काम फिट. 3 बॉल आता 11ची आवश्यकता. जबरदस्त रंगलाय सामना. 3 बॉल 11. पण 3 मध्ये विजयासाठी 11 धावत संख्येची गरज होती. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेत. परंतु महत्वाची गोष्ट की स्ट्राईक मिळाली प्रथमेशला. विजयासाठी आता 2 बॉल बाकी राहिलेत. विजयासाठी करायचे धावा 11. जबरदस्त रंगलाय सामना. 2 बॉल विजयासाठी 11ची गरज. बॉलिंग मार्क वरती नितीनदास जांजे. नवीन फलंदाज मयूर कालेकर, ज्याच्या बॉलिंगच्या आधारावरती सामना बडवल संघाने जिंकला होता. त्याच्याचमुळे अस्तित्व टिकून राहिलेलं बडवल संघाचं. आता बॉल बाकी राहिले ते 2 विजयासाठी करायच्यात. धावा 11. जिथे 4 मध्ये 11ची गरज होती. 2 बॉल वरती 2 रनआउट आले. आता 2 बॉलचा खेळ बाकी. 2 बॉल मध्ये विजयासाठी 11ची गरज. जबरदस्त मॅच. 2 बॉल 11. निर्णायक बॉल सरळ केलेत. क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. टीमची धावत संख्या आता पुढे जाईल. धावत संख्या 45 वरती. म्हणजे विजयासाठी 1 बॉलचा खेळ बाकी राहतोय. 1 बॉल मध्ये 7ची गरज. चला प्लीज स्टार्ट करा मॅचला. घाई करू नका. एकत्रित देऊ नका प्लीज. घाई करा. 1 बॉल 7ची गरज आहे. चला प्लीज थोडं फास्ट केला कॅप्टन. 1 बॉल 7ची गरज आहे. प्लीज थोडं फास्ट खेळा. 1 बॉल मध्ये विजयासाठी आता 7ची गरज. 1 बॉल 7 कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. समोर टाकला बॉल आणि जबरदस्त सामना. 6 मध्ये विजयासाठी 22 करायच्या होत्या. 4 मध्ये 11 राहिल्या होत्या आणि अखेर गावदेवी भडवल संघ थोडासा अपुरा राहिलेला सामना इथून जिंकलेला जय हनुमान. वरई टीमनं अभिनंदन टीम वरई. चला लगेच कॅप्टन येऊ द्यात वरई संघाचे. वरई संघाचे कॅप्टन लगेच येऊ द्यात प्लीज. मानगाव टीम कॅप्टन आणि वरई टीमचे कॅप्टन. चार बॉल मध्ये ज्यानं धावा बनवले 19 ते विक्रम ठरले त्या सामन्याचे सामनावीर. कॅप्टन या ना प्लीज. वरई टीम.
विक्रम ठरलेत या सामन्याचे सामनावीर. चला कर्णधार येऊ द्यात. वरही संघ आपला 2 ओव्हरचा सामना याची आपण नोंद घ्या, कारण या आधीच टॉप 6 ची लढत आपण 2 ओव्हरचीच खेळवलेली आहे. चला विक्रम मॅन ऑफ द मॅच घ्या. कोण आहेत कॅप्टन वरईचे? या प्लीज लवकर या. खरं तर हा सामना पेंडिंग राहिला असता, परंतु